आशिया मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स 2025-26 नुसार भारताचा क्रमांक कितवा आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी. भारताचा या इंडेक्सनुसार आशियामध्ये 6वा क्रमांक आहे मित्रांनो. तर त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघायचे आहेत. तर नाव आहे आशिया मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स आणि जी काही इंडेक्स आहे ते कोण प्रसिद्ध करतं? तर डेझान शिरा अँड असोसिएट्स याद्वारे हा इंडेक्स या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेला आहे. याचा उद्देश काय आहे? कशामुळे हा इंडेक्स जे आहे ते प्रकाशित केला जातो? तर आशिया खंडातील ज्या प्रमुख अर्थव्यवस्था आहेत, त्यामध्ये उत्पादन क्षेत्रातील स्पर्धात्मकता दाखवण्यासाठी हा इंडेक्स प्रकाशित केला जात असतो. तर यामधील टॉपचे देश कोणते आहेत सध्या? पहिल्या क्रमांकावर आहे चीन, दुसऱ्या क्रमांकावर मलेशिया हा देश आहे आणि भारताचा यामध्ये 6वा क्रमांक आहे. आणि मित्रांनो, एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. जे काही भारताने मेक इन इंडिया सारखे जे काही योजना, उपक्रम राबवलेले आहेत, त्यामुळे भारतामध्ये मॅन्युफॅक्चरिंग अर्थात उत्पादन जे काही क्षेत्र आहे, ते भरारीनं पुढे जात आहे, प्रगती करत आहे. हे आपल्याला मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. भारताचा क्रमांक कितवा आहे. त्यासोबतच आपल्याला मित्रांनो, इतर काही महत्त्वाचे असे जागतिक निर्देशांक आहेत 2025 मधील, जे की परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत, ते आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत. तर पहिला आहे जागतिक नाविन्यता निर्देशांक. यामध्ये भारताचा क्रमांक आहे 38वा आणि पहिला क्रमांक आहे स्वित्झर्लंड या देशाचा. दुसरा आहे जागतिक भूक निर्देशांक, ज्यामध्ये भारताचा 102वा क्रमांक आहे. तिसरा आहे जागतिक शांतता निर्देशांक, यामध्ये भारताचा क्रमांक 115वा आहे. पहिल्या क्रमांकावर आइसलँड हा देश आहे. शाश्वत विकास लक्ष्य निर्देशांक, यामध्ये भारताचा क्रमांक 99वा आहे. पहिला आहे फिनलंड हा देश. जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक, यामध्ये भारताचा क्रमांक 151वा आहे आणि पहिल्या क्रमांकावर आहे नॉर्वे हा देश. मानव विकास निर्देशांक, यामध्ये भारताचा क्रमांक 130वा आहे. पहिल्या क्रमांकावर स्वित्झर्लंड हा देश आहे. जागतिक आनंद अहवाल, यामध्ये भारताचा क्रमांक 118वा आहे, तर पहिल्या क्रमांकावर फिनलंड हा देश आहे मित्रांनो. हे निर्देशांक आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, कारण निर्देशांकावर आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हे विचारले जात असतात.